अरे याच्यात दादा लारा दा भांडा दा इकडे कुत्रा गेला का? कुत्रा काही पण नाही घेऊन गेला का म्हटलं? इकडे गेला काय का तो कुत्रा काही पण नाही घेऊन? नाही रे बाबूस नाही, इकडे तर कोणता कुत्रा दिसला नाही पन्नी गिन्नी घेऊन. कोण काय झालं? मी थांबतलो मी काय झालं ती पन्नी कुठल्या नेली आला कुठल्या नेली पन्नी अबे म्हणून पन्नी अचानक लागत पन्न्या थैल्यात टाकून नाही लागते मग कुठल्या मागणे लागत होता कुठल्या नाही का वाद त्या पन्न्या येतात त्या पन्नीतून वाद जाते गोमलीच्या मतनाचा नाही तर का मग कुठल्या मागा लागते त्या पन्न्या घेऊन पाहिजे ती पन्नी नेली कुठली ना दोन्ही पन्न्या नेला का? राजा भांडणात दा तुम्ही पन्न्या घेऊन पाहिले ना अलग अलग कुत्रे एक इकडे पाहिला एक तिकडे पाहिला एक बाय माग येऊन राहिला होता त्याला हाकलायला गेलो एक ताचा एक दुसरा मागून आला माया एक पन्नी घेऊन पाहिला त्याच्या मागे धावायला गेलो हे पन्नी मा हातातून खाली पडली दुसरा कुत्रा घेऊन पाहिला ते पन्नी म्हटलं कोणाच्या मागे धाव काय धाव लगाचं काही समजलंच नाही बोलले दोघे जण पळून गेले पण त्याच्या मागे धावला तोही नाही भेटला आणि त्याच्या मागे धावला तोही नाही भेटला दोन्ही कुत्रे भेटले रे लगाचे कुठं गेले काय बाबा मला घरी गेल्यावर मारतेच मला बाबा घरी गेल्यावर आता कसं करावं काय करावं अरे लढा काय लागते मग म्हटलं जे खरी आहे ते सांगून देतो मी रस्त्याने चाललो होतो म्हणा कुत्रे फिटले कुत्रे बाबाच्या पण नाही सकल्या आधी मला डसाल धावून राहिले होते म्हणा आता पण मी हाकलले म्हणा ते काही गेलं नाही ते पण घेऊनच पळाले तर काय करू म्हणा बा आम्ही काय करू म्हणा सांगू ना घरी काय जीवाच्या वरता आहे का ते चिकन सांग मला जीवाच्या वरता आहे का तुला काही मारून टाकणार होती बाबा गिबा म्हटलं काही नाही होत काय 2-3 झापडा मारा 2-4 शिवाजी आणि बस झालं आता काय होईल बाबा आल्याशिवाय माहित नाही पण त्याच्यामध्ये झुमर काकाचे होतं ना झुमर काकाचे होते ते मला कल्ला नाही करण का करा नाही का कल्ला फालतू म्हणून या पोट्याला दिलं म्हणून घरी नाही आले मला बोलत नाही का आता अरे बाबा काहीच नाही होत कोण काय म्हणते तूही म्हणायचं मला काय माहित होता का म्हणा असं होईल म्हणून मला जर माहित असतं म्हणा मी नेऊनच नसतं दिलं मग तुमच्या घरी काही नाही सांगू दे कुत्रे लागले होते म्हणा मांगा काय करू म्हणा चांगलं कुत्रे होता म्हणा 10-12 कुत्रे होते म्हणा सांगू काही नाही करत काय 2-3 झापडा मारला तेवढा खाऊन घेतो नाही मी एक काम करतो त्या कुत्र्याला पाहतो ते पण घेऊन कुठं गेले काय गेले पाहतो मी त्याला जातो लवकर भेटून तरी त्या आता भेटत त्या पण भेटून जाणार नाही मग ते काय कुदाड करून मोकळे होऊन आणले काचे आता चल मी जातो पाहतो त्या कुत्र्याला काय कुठं गेले कुठं नाही आता भेटून राहिलं त्याला बाबाजीचं कंद आता बंद ठेवला असेल काय त्या कुत्र्यानं सांग बरं बोले ठेवला सांगत काय भांडत तुला वाटतं का ठेवला असेल म्हणून त्या कुत्र्यानं आतापर्यंत पाहिलं काय कुदाड केलं असेल काय तर काय बाबा का लागतेच का ते ताईम बात कच खाऊन तर मोकळा करते ते नाही तर काय माणसापेक्षा फुलताही नाही लप खाय खोदाल करून मोकळी होऊन जाते मग ते बुट्टा आता लप आले जाऊन काय फायद्याची गोष्ट नाही आहे भिऊ नाही मारायला जसं काय दिले म्हणजे त्याचे बाबा मारूनच टाकणार आहे पाहिलंच ते कोंबडीचं चिकन काय चिकन आहे का मोठ्यानं माहित नाही पण काय असं काय की जीवाच्या वरत आहे का ते नाही पण ते माणसं समजदार पाहिजे ना त्या माणसामध्ये काही दिमाग आहे का ते काय खास आधी काय कुठं कुठं काय नाही कळत ते मग त्याचं मन दुकानात काय सांगता का ते बाबा त्याला चांगलं झोप जेव्हा आता आपल्या भुसण्याले हो काय सांगता नाही बोलते माणसं नाही राजा धडागतीचे नाही तर खासारीचे काय नाही करत इकून लावून जुगाड तिकून लावून जुगाड मग त्याचं मन दुकान मग काय सांगता नाही हो जाऊ द्या आपल्याला काय मित्रांनो तर म्हटलं पुढचा व्हिडिओ येणार आहे आपला येऊन राहिला येते उद्या तर आपला मागचा व्हिडिओ कोणा पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो पाहून घ्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये लांब चला भेटू आपल्या मामाची गुटेला दाबा बटन आला निवडून आपल्या मामाची गुटेला नमस्कार आप्पाजी पाहिजे म्हटलं आपली 12 नंबरची बटन आहे गद्याची म्हटलं मतदान करायचा गद्यालेच करा गदा येईन तरच म्हटलं गावाची प्रगती होईल नाही तर काय बाकीचे म्हटलं आहे सगळं आपलं घरभराचं काम करते आपणच आहे म्हटलं एक काय विकास करू काय म्हटलं आप्पाजी पाहिजे म्हटलं 12 नंबरचीच बटन दाबा त्या मागण्यात हे कोणी का नवीन 12 नंबरचीच बटन दाबा म्हणते कद्याची का त्याच्या खाली बिल आहे मी दबेलत आहे दाबीन मी मनात बटन दिले मला वद्याचं दिलं दिन मी हो दाबून 12 नंबरची बटन काय नाव का पत्ता घेतलं म्हटलं काय कुठून उभे आहे कसं काय म्हटलं कोणा गावतेवर पहिल्यांदा दिसून आला बा तुमचा चेहरा म्हटलं कोण काय काय वय की नाही पाय की नाही बा आता मैदानात उतरलो बा पहिलीच डाव आहे आपली तर म्हटलं पहिलीच डाव आहे तर पहिल्याच डावीत आपल्याला जिंकून आणा तुम्ही जर पहिल्याच डावात जिंकून आणसान ना तर म्हटलं मग काही विचारायचं कामच नाही तुमचं घर म्हटलं अजून मातीचंच आहे आपण सलाब तर करून देऊ घरकुल बिलकुल आल्याबरोबर घरकुल तुम्हालेच नाही अख्ख्या गावात आपण घरकुल म्हटलं अशी स्कीम आहे पण तुमच्यापर्यंत येत नाही तर आपण आणू सगळ्या स्कीमा सब म्हटलं सब घरकुल फरकुल घर गिर बांधून नवीन नाल्या गिऱ्या सगळं म्हटलं ओके मध्ये बिलकुल काही म्हणजे कोणत्या कामात अडत नाही तुमचं अडलं इथे एक आपल्याला फोन लावून द्यायचा तुमचं काम बस 1-2 दिवसामध्ये तुमचं कामही होऊन जातील अरे बापा म्हणजे काही कधी काही पैशाची अडचण गिलतन पडली ते भागवता का मग
अरे त्यात काही विषय आहे का? ते पैशासाठी नाजुकले ते पैसे, म्हटलं काही विषय आहे का? देऊन देऊ हो, देऊन देऊ म्हटलं, करून टाकू अडचण. आपण म्हटलं सगळ्याच्याच पार पाडत दो, सगळ्याची मदत करत दो. हो मग तर पतलं बा आपल्याला. हो पतलं, मग तुम्हालाच मतदान करतो मी. मग तुम्हाला हो. हो नक्की करा. पा नाही तर काय करतो करसा ना तिकडे देता भलत्याले. म्हटलं पा माणूस पा कसा आहे, गावाचा कोण विकास करू शकते, कोण काय करू शकते. तर म्हटलं पा नंतर तुम्ही कामही पाहिजे आपल्यावाली. एकदा मग तर तुम्ही जिंकून आणा, नंतर पहा मग कसे कामं करतो फट्ट फट्ट फट्ट. हो आता मी तर बा दोन लावतो. तुम्हालाच मतदान करतो. मग मायकलल्या बुद्धीला सांगतो. आता अजून कोणाला सांगत आहे काय सांगत आहे, मग सोपताईला सांगतो. हो आपल्या गद्याची बटन दाबा म्हणतो. किती नंबरची बटन म्हटलं? 12 नंबरची बटन आहे आपाची आपली. म्हटलं गदत दिसते तुम्हाला समोर, ते बटन दाबून द्यायची. काय भुसण्याचे बाबा, कुठच्या पाहुणे होय म्हणावे. काय बोला ना त्याला बाबा, घरात आलेच आहे तर कुठच्या पाहुणे होय ना काय होय तर. पाहुणे कायले होय माहिती ते पाहुणे बिने नाही होय. ते म्हटलं उभा इलेक्शन मध्ये आमदारासाठी त्याचा ते काय म्हणते प्रचार खोलून आला. प्रचार खोलून आला तो, त्याच्यात ते आला 12 नंबरची बटन दाबा म्हणते. हो पाहिलं म्हटलं बा आजीबाई, आपली 12 नंबरची बटन आहे गद्याची. गद्याचीच बटन दाबजा. सांगणं म्हटलं आपाची बरोबर त्याले बरोबर सांगता समजून. हो सांगतो मी बरोबर सांगतो समजून. त्यात काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. सांगतो मी बरोबर तिला कोणती बटन दाबायची काय दाबायची बरोबर सांगतो. 12 नंबरची बटन दाबून काय भेटते? कायची मतलब हो काय भेटते 12 नंबरची बटन दाबून? काय भेटते म्हणजे आजीबाई, काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे म्हटलं, घरकुल आणून देत तुम्हाला. तुमच्या घराबाहेर नालीवर गट्टू. म्हटलं घरासमोर लाईटही. म्हटलं असा गावाचा विकास करू का काय बा, म्हणजे पाया नाही जोगतच. तुम्ही म्हणसान का काय माणसानं काम केलं. एकदा फक्त तुम्ही निवडून आणा, बस झालं. मग काम पहा आपले कामं कसे फटफट करत होतं. सगळ्यांचे लाडके बहिणीचं मग काय ते बंद करता का? आता पैसे येऊन राहिले बाहेर ते बंद करता? नाही ते कुठं आमच्या बहिणीले बंद करता बा. ते बंद नाही होत, ते चालूच राहणार. ते भेटतच राहणार आमच्या बहिणीले. हो अजून वाढलेलं घेतो. किती 2100 झाले वाटते आता. नाही 2100 होते. हो आता येऊ नाही जाईन खात्यामध्ये. हो जसं मी जिंकून आलो तसे तुमच्या खात्यामध्ये. हो तुम्हाला भेटते ना लाडक्या बहिणीचे? ए बाबा मला लाडक्या बहिणीचे कुठे भेटते? होते भेटते बाबा, पगार चालू आहे ना 1500 रुपये महिना. होते भेटते मला. लाडक्या बहिणीचे गिनीच नाही भेटत. पाहा ते जमून देत असेल तर लाडक्या बहिणीचे. वारे वाच्या मायाबीन पगार चालू असून एक लाडक्या बहिणीचा पाहिजेच म्हणते अजूनही. अजी म्हटलं आजीबाई ती एकच भेटत असते. एक तर पगार घ्या नाही तर लाडकी बहीण घ्या. म्हटलं पगार चालू आहे तर राहू द्या ना चालू. आता डबल कागदपत्र करा आणि हे करा आणि ते करा. ते वाढू ना आपण, ते वाढू म्हटलं. ते वाढू कधी वाढवता बापा? तिकडे ते लाडक्या बहिणीचे रक्कम आले 1500 झाले. 1500 झाले ते बोनसही भेटलं. आणि तिकडे आता अजून 2100 रुपये होऊन राहिले. काय बाबा ते लाडक्या बहिणीची वाढून राहिले ना. आम्ही का बहिणी नाही का? आम्ही मात्र झालं तर म्हणजे आम्हाला पगार आहे म्हणजे आम्हाला काहीच नाही. 1500 तर 1500 आणि ते टायमावर येत नाही. तर लाडक्या बहिणीचे कधी पैसे टायमावर आले? बरोबर टायमावर बोनसही दिले. म्हटलं 2-3 किस्ताचे पैसे पहिले चून गेले. काय बाबा 3-3 हजार रुपये बाहेर आणि आम्हाला इथं 1500 ते 4-4 महिने येत नाही कोण्या महिन्याले. काय बाबा आम्हाला काय समजत नाही कसं करावं? लाडक्या बहिणी होय ना, आम्ही होय नाही का? होय ना, तुम्ही बहिणीच होय. तुम्हाला काय नाही म्हणून राहिलो का? वाढू तुमची वाढू पगार आपण. फक्त एकदा तुम्ही निवडून आणा मग पगार वाढवतच नाही. हो तुमचं म्हणजे 2500 देतो डायरेक्ट करून. यायचं 2100 आणा डायरेक्ट तुमचा पगार 2500. बस जमला आता? बाबा द्या वाढून. हो करा 2500 मग देत तुम्हाला मत. म्हटलं करा पहिले 2500 करा मग तुम्हालाच मत देतो मी. 12 नंबरची बटनच दाबतो तुमची वाली. पहिले कसं होणार आहे आजीबाई सांगा बरं. मी आलोच नाही निवडून तर कसं होईल पहिलेच? तुम्ही पहिले निवडून तर आणा मला. मग पाना करतो ना मी तुमचा पगार 2500 करतो ना. बरं बाबा तुम्हाला पहिले निवडून आणतो मग करता ना नक्की. बिंदास राहा तुम्ही. म्हटलं बिंदास राहा, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. बिंदास राहा आणि पहा मग तुम्ही का तुमचा पगार 2500 करतो तो. एकदा निवडून आणा फक्त. चला येतो बा. राम आबाजी येतो. चला आजी येतो म्हटलं. पाहा 12 नंबरचीच बटन दाबा. आपाजी पाहा म्हटलं आजी द्या बरोबर सांगता. हो ठीक आहे सांगतो. मायाचा भूखंदा कुठची गद्याची बटन घेऊन आला तर 12 नंबरची बटन दाबा. 12 नंबरची बटन दाबा. 12 नंबरची बटन दाबता तुम्ही. मी 12 नंबरची दाबतो. पगार करतो म्हणजे बाबा 2500 पगार करतो म्हणजे तो. तुला कळतं 2500. काही कोणाची म्हटलं चॉकलेट मध्ये येतं का? ते फक्त चॉकलेट देत असते. चॉकलेट म्हणते दिले असं म्हणून देते. मग म्हटलं आल्यावर कोणी काहीच नाही कळत. लक्ष नाही म्हटलं वैकत नाही. मग नाही ना जी चांगला माणूस दिसून राहिला ना. ते बोलायला किती मस्त आहे बिचारा. पगाराचं म्हटलं तर 2500 करतो म्हणते ना. पगार वाढवतो म्हणते ना. एकदा निवडून आणा म्हणते फक्त. बोला भावा आणले काल निवडून. दाब त्याची 12 नंबरची बटन दाब. हो दाब मी दाबतो तू दाब. हो दाब. दाबूनच द्या बाबा. काय करता म्हटलं 2500 तुमचे येते 2500 माही येते. मग 5000 रुपये महिना आपला असं येते. मग काय आपलं असंच भागते ना बाबा. 5-5 हजार भेटते ना आपल्याला महिन्याचे. द्या त्यालाच मत द्या. अगं जा इकडे तिकडे देऊ नका. 12 नंबरची बटन दाबा त्याची गद्याची. बरं हो त्याची दाबतो ना मी. त्याची दाबतो. पाय मोठं देऊ राहिले का तुम्ही? आपला लवकर झाला ना. तो चालला गेला तर बसायला लागला. आपला म्हटलं जुगाड लागत आहे ना. जरा लवकर चला बाबा.
अरे काय धावत चालता आता धावत चालता का म्हटलं मार भर पळून राहिला ते एवढं चालणं होते का माहिती जरा म्हटलं आरामशी चाल भागते ना भेटते ना तो चालला म्हटलं मार भग बरोबर चालला तिकडं तर पळूनच चालला अरे म्हटलं गावातच आहे तो काय आता चालला नाही तो गावातून पुरा गावात त्याला घुमा लागते ना नाही का भेटते आराम चाल जरा गेला तर बंद मग बरोबर कसं जुगाडलं म्हटलं तर ते बाय आराम शिव राहिले चला लवकर जाऊ तिकडे तुम्ही आता येतो काय मी बाय पाहतो जाता तिकडे तुला येऊन राहिलो जाऊ नका पळू नको अरे कुठची गलबल आहे म्हणाले शिवल्या खुताले बाबा एवढा गलबली ना मागून याचं तर कामच असते कुठं चालला काय चालला विचारणं कामच असते हो आपलं नाही पास हो अरे म्हटलं कुठं नाही गंदीला पाहिजे ते इकडे चाललो जरा कामचिर चाललो ते काम आहे म्हणून ते धावं करत चाललो अरे कोणतं काम लिहा शिवल्या कोणतं काम आहे बाबा पाहिलं ते गेलं म्हटलं सांगा तुम्ही येतं काम कोणतं काम आहे ना काय होतं कुशाला आले का ते काही असं मतलब आता काम म्हणून चालले ते बोल सांगून आले बोल ठीक आहे म्हणा नको थांबू आमच्या पाहिजे काम फलन नाही का मग सांगू तुले हो अरे बाबा चिरकुट अरे थांबा अरे बाबा चिरकुट अरे बाबा चिरकुट म्हणा थांबा राजू थांबा ना अरे तुम्ही का म्हटलं कोण म्हटलं झाली का भाजी शिजली का तुमची चिकन घेऊन दिलं तेवढ्या लवकर भाजी शिजली आणि आम्हाला जेवायला बोलायला आले का अरे नाही हो म्हटलं बाबा चिरकुटे साहेब म्हटलं तुम्हाला जेवायला बोलवायला आलो भाजी शिजाची साहेब फुटायला पाठवलं घरी म्हटलं ते चिकनची पन्नी घेऊन आता आम्ही आलो इकडं तर म्हटलं तुम्ही ना सगळा जुगाड लावून दिला चिकन घेऊन दिलं तर फक्त म्हटलं एक जुगाड लावलाय तुम्ही म्हटलं टानिकचा जुगाड नाही दिला तुम्ही म्हटलं ते द्या ना मग जमून जाते गेम सगळं दिलं तर म्हटलं एवढं देऊन द्या आता वारे वालेकाचा दोघायला एवढं मोठं 1-1 किलो चिकन घेऊन दिलं तरी पण माणूस समाधानच नाही अजूनही टानिकची सोय पाहिजेच बोलते बरं मी का म्हणतो इथं माझे कपडे कोणी घाण ठेवून का ठेवत असेल तर म्हटलं घेऊन जा माझे कपडे ठेवून द्या कुठं तुमची म्हटलं ते टानिकची सोय लावून घ्या बा देतो कपडे काढून थांबा 1 मिनिट आमच्या इकडे कुठं कपडे गाड ठेवते म्हटलं कपडे कोणी घाण ठेवत असते का काही काही बोलता मग काय करू आता मावाची कपडे उरेला आहे ते जे गोष्ट आहे ना 30 रुपयाला गोप आहे मग माझा ह्या गळ्यामध्ये आहे ना 30 रुपयाला गोप आहे गोप आहे या सेकंड हँड मध्ये आता सेकंड हँड झालाय 15 रुपयाचा कोणी घेत असेल तर इकून टाका आणि तुमची बुवा ते म्हटलं टानिकची सोय लावून घ्या आणि कपडे माझ्या गाण ठेवून द्या अरे तेच उरलाय मावाशी आट्याने तर म्हटलं खिशामध्ये आटाण नाही आहे असं माझ्या मनात जावं तर खिशामध्ये मग आटाने नाही आहे तर आता कपडे आहे आणि ह्या गोप आहे याले विकवा करून टाका आणि तुमची टानिकची सोय लावून घ्या काही बोलता का राजे मामा चिरकुटे साहेब म्हटलं काही काही बोलून राहिले कपडे काढून देतो आणि भाड्या घाण ठेवून द्या आणि हे ठेवून द्या म्हटलं असं करणार आहे का आम्ही काही म्हटलं एवढं पल्ल्याला समजून राहिले का तुम्ही गोप विकून का आणून तसं म्हटलं पहा बा तुम्हाला का असं जबरदस्ती करून नाही राहिलो म्हटलं एवढं मोठं चिकन दिलंच तुम्ही तुम्हाला त्याची सोय लावून द्या असं आमचं म्हणणं होतं बाकी काय म्हटलं तुम्हाला कपडे विकायला नाही आम्ही आता मी तरी काय करू मग भाऊ सांगा तुम्ही तुम्हाला जर नाही म्हटलं तर मग तुम्ही मला सांगा नाही म्हटलं मामा चिरकुटेनं हो जर म्हटलं तर पैसे नाही द्या आले तर मग आता कपडे चुरल्या बा तर म्हटलं बा कपडे पाय कुठं घाण ठेवतो तुमचं ठेवून द्या बस त्याचं म्हटलं तुमचं सोय पाणी लावून घ्या टानिकची जाऊ दे रे झुमऱ्या म्हटलं याच्यापाशी काही पैसे आहे नाही वाटते आता ते पाय कपडेवर आला तू मग कपडे घाण ठेवून द्या म्हणते मग कपडे ठेवायला पुरते का म्हटलं बाय कसं काय करतो तर हो ना राजू आपल्या इकडे कपडे घाण नाही ठेवत कोणी कोण ठेवते कपडे घाण नाही त्याचे कपडे काढून दिले असते इकडे घाण ठेवून आपल्याकडे जुगाड पण लावून घेतलं असतं नाही हुशार आहे रे तू ठेवले असते तर घाण ठेवून दिले असते म्हणता काही बोलून राहिला लोकांचे कपडे उतरून काय दिले म्हणजे काय भोंगा पाठवतं काय तू आता मामा चिरकुटेल भोंगा पाठवते काय त्याचे कपडे घाण ठेवून काही बोलतले का जाऊ दे तिकडं नाही आहे म्हणते आता काय करत बरं ठीक आहे मग काय बोलून घेतो मी बरं ठीक आहे म्हटलं मामा चिरकुटे जाऊ द्या म्हटलं नाही आता नाही आम्ही असं चालतं बा भेटत म्हटलं भेटून नाही तुम्ही एवढं सगळं दिलं म्हटलं उलीच्या जाडी तुम्ही काही नाराज करसाल नाही पण आता जाऊ द्या आम्ही समजून घेतो तुमच्या पाहिजे पैसे नसन जाऊ द्या ठीक आहे चला येतो नाही बॉस त्याला दिलेच असते मी एका शब्दात तुम्हाला चिकन दिलं ना दिलं का नाही दिलं तुम्ही सांगा दिलं ना मग तुम्हाला दिलं नसतं का राजू हे जुगाड दिलं असतं लोन पण काय करता पैसे नाही आता म्हणून बरं पोहण्यानंतर म्हटलं गेल्या काही दिवसानंतर तुम्हाला काय बोललं तुम्ही 5-5 किलो तुम्हाला ते मटण घेऊन देणार आहे एकदा फक्त जिंकून आणा तुम्ही मग पहा आपली मजा काय आता म्हटलं निघून घ्या पायदळाशी हो 20-20 रुपये घरून आणा कुठून आणा कोणाला उधार पाजार मागा जमून टाका गेम नंतर म्हटलं मग तुमचं मग तुम्हाला दारून आंघोळच करून देतो मी टेन्शन घेऊ नका तुम्ही बरं ठीक आहे चला येतो मग बा येतो बरेच आहे रे बाबा येले बोट डेलला पकडायला येतं हातच पकडायची पाहून राहिली माईवाली बोट डेलला का नाही डेलला पकडायला येतं कसा वाटला मग आपला व्हिडिओ सांगा कमेंट मध्ये चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम